तर जाणून बुजून त्या माणसावर दुर्लक्ष केलं जाईल किंवा त्या भागाकडे दुर्लक्ष केलं जाईल असा पण प्रकार होऊ शकत नाही. हा पण प्रश्न उपस्थित मी तुम्हाला विचारतो, असं होतं की नाही राजकारणात? होतं ना. का होत नाही? होतं. असं होतं न व्हावं ह्यासाठी मी तरुण आहे. मला उपस्थित झालेला प्रश्न मी तुमच्या मार्फत सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतोय. असं होऊ शकतं एखाद्या वॉर्डातून मला मतदान कमी झालं तर मी जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्या वॉर्डावर 5 वर्ष का होईना अन्याय होणार आहे. त्यासाठी बॉडीला पण तेवढेच अधिकार दिले पाहिजेत. बॉडीनं ज्यावेळेस जनरल मीटिंग असते, मासिक मीटिंग असते, त्यावेळेस काही प्रश्न उपस्थित करून त्या बॉडीला अधिकार दिले पाहिजेत की ह्या भागातले माझा प्रश्न उपस्थित झालेला सरपंचानं का पूर्ण केला नाही, त्यासाठी पण काहीतरी अधिकार सदस्यांना पण पाहिजेत. जसं सरपंचाला तुम्ही अधिकार देताय, अधिकार पहिल्यापासूनच आहेत. आर्थिक अधिकार देणार असं म्हणताय पण पहिल्यांदाच दिलेले आहेत आर्थिक अधिकार ग्रामसेवक आणि सरपंचाला दिलेले आहेत. तसेच अधिकार थोडेफार प्रमाणात सदस्यांना पण द्यावे की एखादा मुद्दा त्यांनी सांगितला आणि तो खरंच गरजेचा आहे, विरोधातला जर तर त्याकडे दुर्लक्ष होणार नाही का? त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही का याचाही विचार केला पाहिजे. तुमचा मुद्दा खूप रास्त आहे. पण ताई मला तुम्हाला विचारायचं की जसं तुम्ही आता सरपंच म्हणून काम करताय, मगाशी मुद्दा महिला गेल्यानंतर त्या पदावर मग तिला फक्त माऊली म्हणून बसवायचं का, तिने फक्त सहीचा धनी बनायचं का, महिलेला सक्षम झालं पाहिजे की नाही, महिलेने पुढे येऊन गावाचा कारभार केला पाहिजे की नाही. जर